कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भाऊ तुम्ही मला उगाचच ओरडताय। मला नाही वाटत तू हा बिझनेस सांभाळू शकशील। सगळं बिघडत चाललंय, सगळी गणितं बिघडत चालली आहेत। अशू, मला बिझनेसची चिंता वाटतेच आहे, पण त्याही पेक्षा जास्त तुझ्या फ्युचरची चिंता वाटते। मला तुझ्याकडून खूप अपेक्षा होत्या, पण त्या तू पूर्ण करू शकशील असं काही वाटत नाही आता। भाऊ माझी काही चूक नाही याच्यात, मला प्लीज तुम्ही समजून घ्या ना। तेच तर करत आलो ना आजपर्यंत, आम्ही सगळे तुला समजून घेत आलोय। पण आज जे हे नुकसान झालंय ना, हे केवळ आणि केवळ तुझ्यामुळे झालंय। अहो ऐका ना, एक मिनिट, मी काही चुकीचं बोलत नाहीये सीता। ठीक आहे आई, भाऊ म्हणतात ते बरोबरच आहे। समजा माझ्याकडनं चुका होत असतील तर होत असतील माझ्याकडनं चुका, मला कदाचित इम्प्रूव्ह करायची गरज असेल आणि मी ते करीन। सो जोपर्यंत मी भाऊंच्या दृष्टीने केपेबल होत नाही, जोपर्यंत मी माझ्या कामात चांगला होत नाही, तोपर्यंत या घरात राहण्याचा काही मला अर्थ वाटत नाही। काय बोलतोयस तू? अहो अरे काय बोलतोयस तू? हे बघ, असे तडकाफडकी निर्णय घ्यायचे नसतात, ते तुझ्या चांगल्यासाठीच बोलताय। त्यांचं म्हणणं बरोबर आहे, मी घरातनं बाहेर पडणंच गरजेचं आहे आता। मी स्वतः केपेबल बनणं, मी स्वतःला इम्प्रूव्ह करणं हे गरजेचं आहे। म्हणून मी आता घर सोडतो, बाहेर जाऊन राहतो, भाऊंना प्रूव्ह करतो आणि मगच इथे येतो। ठीक आहे? अरे बाळा, अरे असं नाही, हे काय करतोयस तू? तुम्ही बोलत का नाही आहात काही त्याला? अरे असं आशू, अरे अहो तुम्ही काय करताय? सीता, जाऊ दे ना। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।